या उपवासाच्या पापड्या आहे ना कशा बनवायच्या, मी याची रेसिपी खूप दिवस झाले टाकलेली आहे मे महिन्यामध्ये. आणि खूप सोपे आहे बनवायला. आणि छोटे मुलं तर असं ना काहीतरी वेगळं असतं तर आवडीने खातात बरं का. आणि दिसायला पण सुंदर दिसतं आणि काही वेळ नाही लागत. वाफेवरच्या ह्या मी साबुदाण्याच्या पापड्या बनवलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये असं थोडाफार कलर पण खाण्याचा टाकलेला होता. खूपच सुंदर झालेले आहे हे बघा. आणि म्हटलं चला आज आहे ना गुरुवारचा उपवास होता माझ्या मुलीचा. ती पण घरी आलेली होती वोटिंग करण्यासाठी. तर तिचा नेहमीचा उपवास असतो. तर म्हटलं चला आता तिच्यामुळे तिनं आम्ही पण म्हटलं साबुदाणाच खाऊ म्हटलं खिचडी. उपवासाच्या कुरड्या पण मी बनवलेल्या होत्या आणि त्या पण आहे ना खूपच सुंदर झालेल्या होत्या बघा. खूप छान फुलतात त्या पण. म्हटलं चला उपवास आहे तिचा तर आपण पण म्हटलं थोडंसं काहीतरी फराळाचं तळू म्हटलं, ती पण खायला आणि आपणही थोडंसं खाऊ म्हटलं. असं पण आहे ना शक्यतो आमच्या घरात आहे ना तळणीचे पदार्थ किंवा तेलकट जास्त होत नाही बरं का. कारण का कसं जास्त खायचंच नसतं तेलाचं किंवा तळणीचं, ते आपल्या शरीरासाठी चांगलंच नसतं. आणि चला म्हटलं त्याच्यासाठी ना तिच्यासाठी करायला काढलं सगळं. तर मग खाऊ म्हटलं थोडं थोडं. बरेच दिवस झाले घरामध्ये ना तळणीचे पदार्थ झाले नाही आमच्या. त्याच्यामध्येच आहे ना हिरव्या मिरच्या पण मध्ये चीर मारून घेतली, ते आपण तळून घेऊ. कारण का साबुदाणा खिचडी सोबत आहे आपल्याला आहे ना ह्या मिरच्या पाहिजेच तोंडी लावण्यासाठी. आता त्याला आहे ना मस्त मीठ लावायचं, छान लागतात ह्या मिरच्या अशा पण. चला आता इथे ना मी साबुदाण्याच्या पापड्या होत्या त्या पण तळल्या आणि कुरडई पण तळली साबुदाण्याची. आणि कलरफुल मस्त साबुदाण्याच्या पापड्या बनवलेल्या आहेत त्या पण मी तळून घेतल्या. आणि त्याच्यातलं आहे ना कढईमधलं तेल मी कमी केलं. आता हे तेल होतं ना जास्त धूर दिसत असेल ना तुम्हाला, तर घरचे माझे शेंगदाणे होते, शेंगदाण्याचं प्युअर असं तेल आहे, त्याच्यामुळे ना त्याचं जास्त धूर झाला तर बरं का. आणि उपवासासाठी ना प्युअर शेंगदाण्याचं तेल मी वापरलेलं आहे इथे. ते तेल मी कमी करून घेतलं आणि त्याच्यामध्येच आहे ना परत थोडीशी मिरची टाकली. आणि मी काही जिरं वगैरे अजिबात टाकत नाही बरं का, मला नाही आवडत उपवासाला जिरं वगैरे खाण्यासाठी. आणि इथे ना बटाटा वगैरे उकडून टाकला, मीठ टाकलं, शेंगदाण्याचं कूट आणि खिचडी पण तयार झाली बघा. सोबत आहे ना दही पण आणलेलं आहे, कारण का दही छान लागते खिचडी बरोबर. चला इथे बघा आता सर्वांसाठीच आज असंच बनवलेलं आहे. सोबत मिरची पण तळलेली आहे बघू शकता. दिसायला पण सुंदर दिसतात आणि काहीतरी कधीतरी वेगळं मुलांमिळती आपणही खायचं. चला इथेच एंड करते.